ये कहा है कि हमारे हिसाब से डेमोक्रेटिक प्रिंसिपल नहीं फॉलो करे गए और नेशनल कन्वेंशन प्रॉपर्ली नहीं फॉलो करी गई इलेक्ट करने के लिए लोगों को। एंड इसलिए जो भी कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं वो करेक्ट तरीके से नहीं हुई हैं जो 2022 में कन्वेंशन और अपॉइंटमेंट्स हुई हैं। एफिडेविट के बारे में क्या बताएंगे सर? कौन से वाला एफिडेविट? हमारे एफिडेविट हमारे लोग हैं, उन्होंने सही एफिडेविट दिए। हमारे 1 लाख एफिडेविट हैं, दूसरे साइड के कम 40,000 से भी ज्यादा नहीं है। और हमारा ये कहना है कि वी रिप्रेजेंट द ओवरवेलमिंग मेजॉरिटी इन द पार्टी। तर कौल यांनी जो काही युक्तिवाद झाला त्या संदर्भामध्ये आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं। पवारांची निवड निवडणूक घेऊन झाली नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं। शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत हे देखील सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत। तर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आता निवडणूक आयोगामध्ये दाखल आहेत। त्याचबरोबर वकील देवदत्त कामत हे देखील दाखल झाले। शिवसेनेच्या प्रकरणातही देवदत्त कामत हे शिवसेनेचे वकील होते आणि शरद पवार गटाचे वकील आता देवदत्त कामत निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले। अद्याप शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू झालेला नाहीये, मात्र शरद पवार गटाचे दोनही वकील सध्या निवडणूक आयोगामध्ये दाखल झालेले आहेत। तर आम्ही जी कागदपत्र दिली त्यावर ठरावं की पक्षात फूट आहे की नाही असा युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला आहे। शरद पवार यांच्यावर त्यांनी शरद पवारांनी सर्व नियम पायदळीत उडवले असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। थेट जाऊयात संदीप यांच्याकडे। संदीप, निखिला, आत्ताचा युक्तिवाद जर पाहिला तर कागदपत्रांच्या संदर्भातच अजून चालू आहे। निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट जी पडलेली आहे ती फूट लक्षात घ्यावी आणि त्यानंतर जी कागदपत्र सादर करण्यात आली आहे ती कागदपत्रांनी तथ्यांच्या आधारे निर्णय घ्यावा निवडणूक आयोगानं आणि हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे असं सांगतायत मनिंदर सिंग। आता काही वेळापूर्वी देवदत्त कामत, शरद पवार गटाचे जे वकील आहेत देवदत्त कामत, ते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे सत्ता संघर्षाच्या सुनावणीची जी शेवट झाली होती ती देवदत्त कामत यांनी एक सुभाषित म्हटलं होतं, संस्कृत भाषेतलं, आणि त्यानं सांगता झाली होती, म्हणजे संपली होती त्यावेळा खरं तर सुनावणी ती आणि त्यानंतर निर्णय आला होता। आता तेच देवदत्त कामत पुन्हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत। म्हणजेच आता देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाचे वकील त्या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर नीरज कौल किशन हे बाहेर पडले असले तरी मनिंदर सिंग सध्या त्यांच्या वतीनं हा युक्तिवाद करतायत। आम्ही जी कागदपत्र किंवा पुरावे दिले त्यानुसार अजित पवार गटाकडनं आता असं म्हटलेलं आहे की पक्ष आणि चिन्ह हे आम्हालाच मिळावं, पक्षामध्ये फूट आहे हे निवडणूक आयोगानं समजून घ्यावं। अजित पवार गटानं हा मोठा दावा या ठिकाणी केलाय आणि या आधारावर निर्णय घ्यावा असं अजित पवार गटानं म्हटलेलं आहे। संदीप, अगदी बरोबर आहे। अजित पवार यांनी दिलेल्या उत्तरामध्ये बहुसंख्य आमदार आमच्या सोबतच आहेत आणि त्यांच्या सहमतीनंच राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत सामील झाल्याचा जो दावा आहे तो दावा करण्यात आलेला आहे। पण दुसरं महत्त्वाचं हे आहे की आता सध्या मनिंदर सिंग युक्तिवाद करतायत निखिला। एकंदरीतच आजचा युक्तिवाद जर पाहिला तर कागदपत्र म्हणजे जी प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत ती आणि शरद पवारांची निवड हेच दोन्ही मुद्दे केंद्रस्थानी असल्याचं दिसतंय। सध्या मनिंदर सिंग अजूनही युक्तिवाद करतायत। नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद संपलेला आहे। आज खरं तर अजित पवार गटालाच संधी देण्यात आलेली आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबर 4:15 वाजता म्हणजे 1 तास झालेला आहे ही सुनावणी सुरू होऊन, पुढचा अजून पाऊण तास ही सुनावणी सुरू राहण्याची शक्यता आहे किंवा त्यापेक्षाही जास्त चालू शकते। मात्र इतकी वर्ष पक्ष शरद पवार यांनी चालवला, ते अध्यक्ष होते आपल्यालाही माहिती आहे आणि आता जे काही फुटून गेलेले आमदार किंवा जे मंत्री झालेले आहेत त्यांनी सगळ्यांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली काम केलं होतं। पण आज त्याच गटाचे वकील जे आहेत ते थेट शरद पवारांवरच त्यांचा रोग दिसतोय। मोठी टीका जी आहे ती टीका या वकिलांनी युक्तिवादाच्या माध्यमातून केली आहे। त्यामुळे शरद पवार यांनी घर चालवल्यासारखा पक्ष चालवला, त्यांची एकाधिकारशाही पक्षात होती। मागच्या वेळेला तर शरद पवार यांनी हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवला आणि निवडी केल्या असं म्हटलं। आता दुसरा मुद्दा त्यामध्ये हाच महत्त्वाचा सांगावा लागेल की शरद पवार यांची निवड जी आहे तीच बेकायदेशीर आहे आणि त्यांनी मग दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना निवडण्याचा अधिकार शरद पवार यांना नाही असा देखील युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आलेला आहे। निखिला, नक्कीच महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आहेत। 4 मुद्द्यांवर इथे युक्तिवाद करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावं असा दावा या ठिकाणी अजित पवार गटाकडनं करण्यात आलाय। पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता, हा निर्णय तुमच्या अधिकारामध्ये येतो असं अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाला म्हटलं आहे आणि याच आधारावर निर्णय घ्यावा असंही अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं गेलेलं आहे। तर
पुन्हा एकदा युक्तिवाद आपण पाहूया. निवडणूक आयोगानं पक्षात फूट आहे हे लक्षात घ्यावं आणि या आधारावर निर्णय घ्यावा असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. पक्षात फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता, हा निर्णय तुमच्या अधिकारात येतो, असं अजित पवार गटाने युक्तिवादादरम्यान म्हटलंय. राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळावा असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. शरद पवारांनी घर चालवलं तसा पक्ष चालवला, सर्व नियम पायदळीत उडवले, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे. एक व्यक्ती जी निवडून आली नाही ती पदाधिकारी नियुक्त करत होती, मग त्यांची नियुक्ती वैध कशी असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. पवारांची निवडणूक घेऊन झाली नाही, असं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं. पवारांच्या अध्यक्षपदावरील निवड पक्ष घटनेला धरून नाही असा युक्तिवाद अजित पवार गटानं केलाय. ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या नियमाला धरून आहेत का, असा प्रश्नही अजित पवार गटाकडून उपस्थित शरद करण्यात आला. पवारांच्या निवडीवरच अजित पवार गटाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि आता शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालाय. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यामध्ये तफावत आहे, घटनेनुसार पक्षात काम झालं नाही, असं अजित पवार गटाकडून युक्तिवादादरम्यान म्हटलं. पक्षामध्ये फूट आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला. हा निर्णय तुमच्या अधिकारामध्ये येतो असा युक्तिवाद सुद्धा अजित पवार गटाकडनं करण्यात आलेला आहे आणि या आधारावर निर्णय घ्यावा असं अजित पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाला म्हटलंय. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झाला.